महात्मा रावण व पुत्राच्या प्रतिमेचे दहन रोखा, अन्यथा अॅट्रॉसिटी दाखल करा. मारेगावात आदिवासी एकता कृती समिती आक्रमक. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आणि सांस्कृतिक प्रणेते महात्मा रावण तसेच त्यांच्या पुत्राच्या प्रतिमेचे सार्वजनिक ठिकाणी होणारे दहन तात्काळ रोखावे, अन्यथा सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर गुन्हे दाखल करावेत, असा परखड इशारा आदिवासी एकता कृती समिती मारेगावच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. विदर्भ, गडचिरोलीसह देशभरातील मूळ निवासी आदिवासी समुदाय महात्मा रावण यांना आपले पूर्वज व श्रद्धास्थान मानून त्यांची पारंपरिक रीतीने पूजा करतो. मात्र दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी महात्मा रावण व त्यांच्या पुत्राच्या प्रतिमांचे दहन करून आदिवासींच्या सांस्कृतिक अस्मितेवर आणि धार्मिक भावनांवर आघात केला जातोय, असा गंभीर आरोप समितीने केला आहे. अशा अपमानास्पद प्रकारांमुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण होऊन सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला व समाजाला आपल्या संस्कृतीचे आणि धार्मिक श्रद्धांचे जतन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटकांवर वेळीच कायदेशीर चाप लावावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिमा दहनाला प्रतिबंध करावा, अशी आग्रही भूमिका शिष्टमंडळाने मांडली. हे निवेदन सादर करताना आदिवासी एकता कृती समितीचे अध्यक्ष समीर कुळमेथे, उपाध्यक्ष निलेश गेडाम, सचिव विशाल परचाके, कोषाध्यक्ष महेश मडावी, कार्याध्यक्ष मयूर मसराम, तुळशीराम पेंदोर, पुंडलिक गेडाम, तुळशीराम मडावी, श्रीधर सिळाम, सचिन गोवे, मनोज पेंदोर यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.